अष्टविनायकांना तर आपण सगळेच जातो, पण त्यातल्या प्रत्येक मूर्ती मागची कथा तुम्हाला माहिती आहे का? श्री गणेश गाथा दिवस 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। पहिली कथा मोरगावच्या मयुरेश्वराची। राक्षस सिंधूचा पराभव देवांना शक्य नव्हता, तेव्हा गणपती बाप्पा मोरावर स्वार होऊन प्रकट झाले आणि याच स्थळी त्याचा संहार केला। दुसरी कथा आहे सिद्धटेकची। भगवान विष्णूंना मधुकैटभ असुरांवर विजय मिळवायचा होता, त्यांनी इथे गणेशांची पूजा केली। बाप्पाच्या कृपेने विष्णूंना सिद्धी प्राप्ती झाली आणि असुरांचा पराभव झाला। याच सिद्धीचं प्रतीक म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती। तिसरी कथा आहे पालीची। गणेशाचा भक्त असलेल्या बल्लाळाला त्याच्या वडिलांनी मारहाण करून झाडाला बांधलं, तेव्हा गणपती बाप्पाने त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन कायमचं वास्तव्य केलं, त्यामुळे ते पालीचा बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। चौथी कथा आहे महाडच्या वरद विनायकची। गृत्समद नावाच्या एका ऋषींनी तपश्चर्या करून गणेशांना प्रसन्न केले, तेव्हा बाप्पांनी त्यांना वरदान दिलं, इथे केलेली प्रत्येक प्रार्थना फळाला येईल। वरदान देणाऱ्या गणपतीला वरद विनायक म्हणून ओळख मिळाली। ही होती अष्टविनायकांपैकी 4 गणपतींची कथा। आता उरलेल्या 4 गणपतींची गाथा आपण पुढच्या भागात बघणार आहोत, तर कथाक्षाला नक्की सबस्क्राइब करा।